गुरुजी विचारधारेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला आहे तो म्हणजे ऋग्वेद एवढा श्रेष्ठ वेद असून सुद्धा त्याला रासभ म्हणजे गाढवाचे मुख कशामुळे? तर आपली संस्कृती ही व्यक्तिपूजक नसून गुणपूजक आहे। गुणा पूजा स्थानम गुणेषु नचलिंगम नच वयः असं आपल्याकडं संस्कृत वाक्य येतं। त्यानुसार ऋग्वेद श्रेष्ठ वेद असून त्याला गाढवाचं मुख कशामुळं? तर पहिले आपण गाढवाबद्दलचे वैशिष्ट्य जाणून घेऊ। अविश्रांत म्हणजे न थकता गाढव हे भार वाहत असतं। उष्ण शीत ऊन पाऊस हे सर्व भेदाभेद गाढव पाहत नाही, ते त्याचं काम करत राहतं आणि संतोषी असतं, मिळेल तेवढ्यामध्ये ते आनंद मानतं। असे गुण त्याच्याकडे आहेत। मग ह्या गुणांचा ऋग्वेदाचा संबंध काय? तर शतपथ ब्राह्मणामध्ये गाढवाचं एक लक्षण सांगितलंय आणि त्याच्यावर जर का भार टाकत गेलं, वजन टाकत गेलं तर खालच्या 8 विटा जेव्हा भुगा होत्यात तेवढा भार हे गाढव वाहू शकतं। कृपया ही कृती कोणी करून पाहू नये, हे एक लक्षण सांगितलंय। आणि ऋग्वेदामध्ये मंत्र साठा प्राचुर्याने असल्यामुळे, कारण की सर्वात मोठा वेद ऋग्वेद आहे, तर ह्यामुळे असं भारवाहक वेद ह्या अर्थाने ऋग्वेदाला गाढवाचं मुख आहे। आणि दुसरं म्हणजे गाढव हे धीर गंभीर असतं, त्याचा चेहरा कधी पण पहा तुम्ही धीर गंभीर असतं। तसे ऋग्वेदातील जे मंत्र आहेत त्या वेद मंत्रामध्ये वर दिसता वेद मंत्राचा अर्थ आपल्याला वेगळा वाटतो, पण त्याचं सारगर्भितता ही गुरुकडे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही। उदाहरण पाहायचं झालं तर ऋग्वेदामध्ये नयन शब्द येतो, तर नयन शब्दाचा 3 प्रकारे अर्थ करावा लागतो, तेव्हा ऋग्वेदाच्या मंत्राचा अर्थ कळतो। आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक। नयन शब्दाचा एक अर्थ होतो डोळा, सामान्य अर्थ होतो डोळा। दुसरा अर्थ होतो नेत्राची अधिष्ठात्री देवता सूर्य। आणि तिसरा अर्थ होतो आध्यात्मिक अर्थ, जो आपण वेदांतामध्ये सुद्धा ऐकलंय, दृष्टी म्हणजे ज्ञान। दृष्टी सृष्टीवाद आहे आपल्याकडं, ज्ञान आलं की आपली दृष्टी बदलते। तर इथं नयन ह्या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान। असं एक साध्या सामान्य शब्द त्याचे जर का असे वेगळे वेगळे अर्थ असतील, असेच वेदामध्ये अनेक मंत्र येतात, ह्या मंत्राचे अर्थ वर पाहता वेगळे असतात आणि त्यांचं अंतरंग वेगळं असतं। तर असा गाढवाचे काही बरेचसे गुण आणि ऋग्वेदाला काही साम्य हे पाहून ऋग्वेदाला गाढवाचे मुख लावले आहे।